सर्वप्रथम आमच्या पक्षाचे नेते व या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना विनम्र अभिवादन करतो व या राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व आत्ताच थोड्याच दिवसात जे खासदार होतील ते पार्थदादा पवार, आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुनील अण्णा, गटनेते निलेश भाई निकम, दुसऱ्याच्या आमच्या पश्चिमचे शहराध्यक्ष सुभाषजी जगताप यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पक्षाला जो सर्वसामान्य कार्यकर्ता इतके वर्ष काम करतो त्याला पक्षाने न्याय दिला, त्यामुळे आश्रय. तुम्ही जे पक्ष संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम केलं त्याचा हा फलित आहे का काय? 100% फलित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच असा पक्ष आहे की तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देतो. राकेश, खरं तर तू विद्यार्थी चळवळीपासून पक्षाशी जोडला गेलेला आहे, अनेक आंदोलनं केली, सगळ्या गोष्टी केल्या. कधी वाटलं होतं आपण या सभागृहामध्ये जाईल म्हणून? असं नाही, आपण फक्त पक्षाचं काम आणि दादाचं नेतृत्वाखाली काम करायचं एवढंच डोळ्यापुढे ठेवून आपण काम करत होतो. त्यावेळेस पहिल्यांदा तुला संधी मिळाली असा फोन आला, त्यावेळेस कोणाच्या दादाची दादांनी आमचा जाहीरनामा तयार केला होता पुणे शहराच्या महानगरपालिकेच्या निमित्ताने. त्या जाहीरनामा कसा पूर्ण करता येईल व सत्ताधाऱ्यांकडनं तो कसा पूर्ण करून घेता येईल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे समाजातील तळागाळापर्यंत सर्व घटकांना न्याय देण्याची जी अजितदादांची भूमिका होती ती कशी प्रामाणिकपणे पार करता येईल त्याच्याकडे माझा सर्वप्रथम कटाक्ष असेल. थोडासा बॅलन्स साधलेला आहे. त्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये काम करणारे आमचे सहकारी राकेश कामटे यांचं त्या ठिकाणी नाव स्वीकृत सदस्य पदासाठी पाठवलेलं आहे आणि त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्येच काम करणारे आणि अनुभवी असलेले दत्तात्रय धनकवडे जे आमचे माजी महापौर आहेत त्यांचा अनुभवाचा फायदा घेण्याकरता त्या ठिकाणी त्यांचं नाव पक्षाने त्या ठिकाणी शिफारस केलेलं आहे. किती अर्ज दाखल झाले होते किंवा किती इच्छुक होते आपल्याकडे स्वीकृत? पक्षाकडे जवळपास 100 नावं जवळपास आलेली होती. त्यामध्ये निवडणूक लढवलेले होते, पक्ष संघटनेमध्ये काम करणारे होते, काही लोकांना त्या ठिकाणी पक्षाने उमेदवारी नाकारलेली असेही काही कार्यकर्ते होते. पक्षाने याबाबतचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पुणे शहराकडनं त्या ठिकाणी यादी पाठवण्यात आलेली होती. त्या यादीचा सारासार विचार करून आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी 2 नावं ही निश्चित केलेली आहेत. त्यामध्ये राकेश कामटे आणि अनुभव असलेले दत्तात्रय धनकवडे. राकेश कामटे हे पक्ष संघटनेमध्ये जवळजवळ 15 वर्ष काम करतायत. त्यांनी अनेक आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि पक्ष संघटनेचे पक्ष कार्यालयाची बऱ्यापैकी जबाबदारी सुद्धा ते त्या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे त्यांचं नाव त्या ठिकाणी प्राधान्याने पाठवण्यात आलेलं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला व्हावा म्हणून त्या ठिकाणी दत्तात्रय धनकवडेंचं त्या ठिकाणी नाव पक्षाने शिफारस केली. ही जी नावं आहेत ती पक्ष गटनेते म्हणून तुम्ही फायनल केली का वरतून ही नावं सुनेत्रा पवारांकडे ही नावं आली? पक्ष संघटनेच्या वतीने काही नावं पाठवण्यात आलेली होती. त्यामध्ये सगळा सारासार विचार करून पार्श्वभूमी त्यांची त्या ठिकाणी लिहून ही पाठवण्यात आलेली नावं होती आणि त्यामध्ये पक्षाकडून आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याकडून ही 2 नावं त्यानुसार निवड करण्यात आलेली आहे.